नमस्कार. जय जिजाऊ, जय शहाजी, जय शिवशंभो. मित्रहो, आज आपल्यासमोर पुन्हा बोलण्याचा एक मला योग येतोय. त्याच्या मागचं श्रेय भारतरत्न APJ अब्दुल कलाम पुस्तक विषयी जळगाव, तसेच तिच्याशी संलग्न शाखा असलेल्या पाचोरा, एरंडोल, रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने यूट्यूब चॅनलवरती बोलण्याचा मला एक योग मिळतोय. आजच्या या माझ्या आपल्याशी बोलण्याची एक जी संधी मिळते, ती संधी ज्यांनी उपलब्ध करून दिली ते माझे मित्र आणि या सर्व प्रकल्पाचे जे आयोजक किंवा यूट्यूब चॅनलवरती ज्यांनी हे सगळं आयोजन केलं, ते या पुस्तक विषयीचे जे मान्यवर आहेत त्यांचा मला सुरुवातीला उल्लेख करावासा वाटतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करायचा तर माननीय शिक्षण उपसंचालक प्राथमिकचे तथा आपले प्रख्यात सर्वांचे आवडते सुप्रसिद्ध कवी शशिकांत हिंगोणेकर दादा, ज्यांचं या पुस्तक विषयाला किंवा या सगळ्या प्रकल्पाला ज्यांची नेहमीच प्रेरणा मिळते, असे थोर मार्गदर्शक माजी निवृत्त शिक्षणाधिकारी आमचे आप्पासाहेब निळकंठ गायकवाड साहेब, तसेच समर्थ सहयोगी संस्थापक अथर्व प्रकाशनाचे प्रकाशक युवराजदादा माळी, तसेच कुमुद प्रकाशनाच्या प्रकाशिका संगीताताई माळी आणि अशा अनेक या प्रकल्पाशी, या पुस्तक विषयाशी किंवा या यूट्यूब चॅनलशी जे जोडलेले अनेक मान्यवर आहेत. सर्वांची या वेळेच्या अभावी मी सगळ्यांची नावं इथे मी घेऊ शकत नाही. तरी पण ज्यांचं एखाद्या मान्यवरांचा अनुल्लेख माझ्याकडनं होत असेल तर मी क्षमा मागतो. पण सर्वांच्याच सहकार्यानं हे एक अतिशय प्रभावीपणे जे एक खऱ्या अर्थाने एक समाजामध्ये एक प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून एक पुस्तक विषयी आणि समाजाचं एक प्रबोधन करण्याच्या उद्देशानं जे एक अतिशय तळमळीतून एक आमचे अतिशय जवळची व्यक्ती, आमचे मित्र विजय लुले सर अतिशय तळमळीने करतायत. त्या सरांच्या बाबतीत एक मी थोडासा एक उल्लेख करतो की ज्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून एक शिक्षक माणूस काय करू शकतो या बाबतीमध्ये जर म्हणजे एक स्वतः उत्तम शिक्षक तर आहेतच, ते एक आदर्श शिक्षक आहेत, पण त्याच वेळी आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या हेतूनं एक समाजाची साक्षरता असेल किंवा समाजावरती एक चांगले संस्कार होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची जी एक तळमळ असते, त्या तळमळीच्या माध्यमातून त्यांनी जे काही अनेक प्रकल्प आणि त्यांचं एक स्वतःच्याबद्दलचं एक सांगायचं म्हणजे त्यांच्याबद्दल मला बोलण्याचा आता हा वेळ नाही आहे किंवा त्याबद्दल बोलायला गेलं तर खूप वेळ निघून जाईल. पण मला थोडक्यात त्यांच्याबद्दल सांगावं असं वाटतं की अतिशय आतून म्हणजे ज्यांना प्रत्येकाला एक कुठेतरी एक आतून त्यांना काहीतरी करावं असं वाटतं की ही व्यक्ती अमुक एखाद्या चांगल्या क्षेत्रातली व्यक्ती असेल, एखादी धडपडी व्यक्ती असेल, त्यांच्या पाठीमागे अगदी सगळ्या तनामनानं धनानं पाठीमागे उभे राहणारी ही व्यक्ती आज त्यांच्या कौटुंबिक त्यांचे माझे कौटुंबिक संबंध आहेत. आज त्यांच्यावरती अनेक बाबतीमध्ये म्हणजे कोरोना काळामध्ये मध्यंतरी मी सुद्धा काही 2 वर्षापूर्वी एक प्रकल्प हाती घेतला होता. माझ्या चित्रांच्या माध्यमातून मी माझी एक मुख्यमंत्री सहायता निधीला एक आपल्या चित्रांच्या विक्रीतून जो काही निधी उभारला जाईल, तो निधी उभारण्याच्या माध्यमातून जो काही आपल्या समाजाला मदत करता येईल त्यासाठी मला त्यांनी एक आतून म्हणजे माझी जाहिरात करण्यापासून प्रत्येक पेपरला स्वतः जाऊन भेटणं, माझी ओळख करून देणं आणि त्या सगळ्या गोष्टींमागे त्यांची धडपड आणि तेवढं एकच नाही तर अनेक बाबतीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मागे अतिशय तनामनानं धनानं हा व्यक्ती उभा राहतो. आज देखील कोविड काळामध्ये त्यांच्यावरती अनेक प्रकारची संकटं आली
त्यांचे अगदी उमेदीच्या का त्यांच्या एकदम ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या अगदी जवळून बघणारे त्यांचे आईवडील त्यांना समर्थपणे साथ देणारे. दुर्दैवानं ह्या कोरोना पिरियडमध्ये त्यांच्या वडिलांचा देखील एक काळाने त्यांचा घास घेतला. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःचा कौटुंबिक गाडा सांभाळून स्वतःच्या मुलींना देखील अतिशय जबाबदारपणे त्यांना त्यांच्या पायावर उभा केलं. त्यांनी मुलींना अतिशय उत्तमरित्या त्यांनी संस्कार केलेत. मुली अतिशय हुशार आहेत, चांगल्या मेरिटमध्ये उत्तम पद्धतीने त्यांनी मार्क घेतलेले आहेत. त्यांच्या आई देखील त्या पद्धतीनं सगळं हे सांभाळत आहेत. तर अशा ह्या व्यक्तीला हे सगळं करण्यासाठी वेळ कसा मिळतो याचं मला खूप कौतुक वाटतं, की स्वतःची शाळाही सांभाळण्याची, एक आपलं प्रकल्पही सांभाळायचा, त्याच्यानंतर अनेक पद्धतीने प्रत्येकाशी गाठीभेटी घेणं, प्रत्येकाशी संवाद साधून त्याचा प्रत्येक बाबतीत त्याचा फॉलोअप ठेवणं आणि या सगळ्या गोष्टी करून रात्रंरात्र जागून या सगळ्या गोष्टी मार्गी लावणं, यामागचं त्यांचे जे धडपड आहे ना, त्याच्याबद्दल मी बोलावं तेवढं थोडं आहे. त्यांच्या या कौतुकाला किंवा त्यांच्या ह्या प्रकल्पाला किंवा त्यांच्या ह्या सगळ्या धडपडीला माझा एक मनापासून त्यांना दाद द्यावीशी वाटते, त्यांना मानाचा मुजरा करावासा वाटतो. मित्रहो, त्यांनीच मला आज बोलता करण्याचा प्रयत्न केला की सर, तुम्हाला एक संभाजी महाराजांवरती तुम्ही आजपर्यंत पेंटिंग अनेक बाबतीत केलेले आहेत, अनेक विषय तुम्ही हाताळलेले आहेत. शिवाजी महाराजांचे असो, संभाजी महाराजांचा असो, जिजाऊंचे असो, अनेक प्रकल्प माझ्या हातून साकारले जात आहेत. तर त्यांनी या माध्यमातून माझ्याबद्दल काहीतरी त्यांनी हेरलं असणार की यांना जसं चित्रातून बोलता येतं तसं प्रत्यक्षातही बोलता येतं. त्यांनी मला बोलतं करण्याचा प्रयत्न केला आहे. मग मित्रहो, मी काही वक्ता नाही. माझं जे बोलणं आहे ते मी चित्राच्या माध्यमातून बोलत असतो. मला जे काही सांगायचं ते मी माझ्या कुंचल्याच्या माध्यमातून सांगत असतो. पण हे करत असताना कुठेतरी माझं देशाटन होत असतं, पर्यटन होत असतं. अनेक मान्यवर जे जागतिक दर्जाचे मोठमोठे अगदी वक्ते असतील, ग्रंथकार असतील, इतिहासकार असतील, त्यांचं साहित्य वाचन, त्यांच्याशी प्रत्यक्ष गाठीभेटी या सगळ्या संस्कारातून मी कुठेतरी घडतोय. मी आज माझा अभ्यास हा अतिशय छोटा आहे. मी तुमच्याशी बोलण्याचा मी प्रयत्न करतोय. मला माझ्या चित्रांच्या माध्यमातून संभाजी साकारत असताना जे काही मला संभाजी महाराज भावले, जे कळले, ते मी कुठेतरी माझ्या मोडक्या तोडक्या शब्दात मी तुमच्याशी सांगण्याचा प्रयत्न करतोय. मला अपेक्षा आहे की माझं जे काही माझ्या भावना आहेत किंवा माझ्या संभाजी महाराजांबद्दल जे काही गोष्टी असतील, कदाचित अनावधानाने एखादं माझं उलटं सुलटं बोललं जाऊ शकतं, तरी पण मला तुम्ही समजून घ्याल या अपेक्षेने मी तुमच्याशी बोलण्याचं एक धाडस करतोय. मला आपला सर्वांचा पाठिंबा आहे असं गृहीत धरून मी माझ्या पुढच्या विषयाला थोडंसं मी एक सुरुवात करतो. सुरुवातीला मी माझा परिचय देतो. मित्रहो, मी मूळचा चित्रकार जरी असलो तरी माझं मूळ सुद्धा एक शिक्षक म्हणून आहे. म्हणजे मी कला अध्यापन करत असताना ATD, BFA, MFA या बाबतीमध्ये माझं पूर्ण म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालेलं आहे. ATD आणि BFA हा विषय माझा सप्तपुट ललित कला भवन तिरोदा इथे माझा झाला. तिथे माझं पदवी शिक्षण झालं पुणे विद्यापीठातून. त्या पुणे विद्यापीठातून मी पहिला आलो. त्याच्यानंतर माझं पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन जे असतं MFA ते माझं नागपूर विद्यापीठातून झालं. नागपूर विद्यापीठातून मी प्रथम आलो. नागपूर विद्यापीठाचं मला सुवर्णपदक मिळालं. त्याच्यानंतरचं पुढचं पदव्युत्तर डिप्लोमा जो असतो DPED, डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन, हा माझा JJ स्कूल ऑफ आर्टमधनं झाला. आणि त्याच्यानंतर मी काही 3-4 वर्ष मी सर्व्हिसमध्ये केले. बुलढाण्याला मी प्राचार्यपद सांभाळलं. खिरोद्याला 2 वर्ष मी प्राध्यापकही सांभाळले. त्यानंतर 1 वर्ष मी UTVला काम केलं. आणि असं करत असताना थोडंसं मी हळूहळू अशा काही मला संधी मिळत गेल्या माझ्या कामांच्या रूपानं, किंवा हळूहळू मला एक महत्त्वाच्या संस्थेशी, माझा मराठा सेवा संघासारख्या एका अतिशय महत्त्वाच्या ज्याचं जागतिक दर्जावरचं त्यांचं ऐतिहासिक दृष्टीनं फार मोठं काम चालू आहे, अशा चळवळीच्या संघटनेशी माझा संबंध आला. आणि मी एकदम कळत नकळत माझा एक कलाटणी मिळाली, मला एक टर्निंग पॉईंट मिळाला आणि माझं ऐतिहासिक विषयावरती काम सुरू झालं. पण मूळचा मी व्यक्तिचित्रकार, निसर्ग चित्रकार. पण या माध्यमातून करत असताना माझं काम मला एक संधी देत गेलं आणि त्याच्यातून एक मी घडत गेलो आणि माझं एक जी ओळख आहे ती एक शिवचित्रकार म्हणून ओळख गेली. माझ्याबद्दल मला फारसं बोलायचं आज नाही आहे, हा विषय नाही आहे आजचा. पण एक ज्या माध्यमातून मी आज चित्रनिर्मिती केली, ती माझी चित्रनिर्मिती याचा सगळ्यात म्हणजे मला खऱ्या अर्थानं ज्या चित्राने ओळख निर्माण करून दिली ते चित्र म्हणजे माझे राज्याभिषेक. त्या राज्याभिषेक माझं चित्र आज थोडक्यात सांगायचं तर जगभरात जातं. म्हणजे अगदी घराघरात सर्वसामान्य मराठी माणसाचं काय, अगदी इतर परप्रांतीय असतील, मुस्लिम लोक असतील, यांच्या देखील घराघरात माझं चित्र आहे. अगदी सर्वसामान्यांपासून ते मान्यवरांमध्ये राष्ट्रपती भवन असेल, आपलं सेना भवन असेल बाळासाहेब ठाकरेंचं, किंवा
अगदी जगाच्या पाठीवर राणी एलिझाबेथपर्यंत माझं चित्र, किंवा जगात आणखी कुठे कुठे जातात याचं मलाही माहिती नसेल. तर ह्या पद्धतीने माझं हे शिवराज्याभिषेक चित्र जगभरात जातात. अनेक चित्र आहेत माझे, नुसतं शिवराज्याभिषेकच नाही, तर शिवाजी महाराजांच्या, जिजाऊंच्या जीवनावरती, शहाजीराजांच्या जीवनावरती, किंवा संपूर्ण शिवकालीन इतिहासावरती जी काही माझी चित्र आहेत की जी प्रकाशित झाली आहेत, ती जगाच्या पाठीवर सगळीकडे विखुरलेली आहेत. अनेक मान्यवर संस्थांच्या त्या दिवाणखान्यात ती विराजमान आहेत. याचा मला एक अंतस्थ खूप आनंद वाटतो. ज्यांनी मला संधी दिली ती मराठा सेवा संघाचे सगळे पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब असोत, किंवा चंद्रशेखर शिगरे साहेबांनी मला ही संधी दिली, या सगळ्यांचा मी कायम ऋणी असणार आहे. तर यांच्याबद्दल बोलत असताना, यांनी जी मला ओळख निर्माण करून दिली, या माध्यमातून मी घडत गेलो. आणि हे घडत असताना माझ्या भूमिका किंवा माझं चित्राबद्दलची माझी एक समज आहे, या विषयाबद्दलची जी माझी समज आहे, ती सांगत असताना आज मी तुमच्यासमोर संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं एक थोडंसं 2 शब्द बोलावं, या माध्यमातून मी तुमच्याशी बोलतोय. संभाजी महाराजांबद्दल काय बोलावं? संभाजी महाराजांबद्दल बोलायचं तर ही एक काय 2 तासाची वेळ किंवा एक अर्ध्या तासाची वेळ पूर्ण नाही. त्यांच्याबद्दल बोलावं तितकं थोडं आहे. पण संभाजी महाराज यांच्याबद्दल सुरुवातीला ओळख मी करत असताना फक्त मला एका विषयावरती त्यांच्याशी बोलायचं आहे, की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, शून्यातून निर्माण केलं. मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला, ही काही गोष्ट सामान्य झाली नाही, असं जेव्हा सभासद हे नोंदवून ठेवतो, त्यावेळेस शिवरायांनी ज्या शून्यातून हे स्वराज्य उभारलं, ते उभारलेलं स्वराज्य नंतर आपल्याला टिकवायचं आहे. म्हणजे अतिशय विचार करा तुम्ही, त्यावेळेस अगदी बलाढ्य शत्रू आजूबाजूला आहेत. म्हणजे उत्तरेकडे मोगल असतील, आदिलशाही, कुतुबशाही, त्याच्यानंतर जे परकीय सत्ताधीश आहेत त्यामध्ये पोर्तुगीज होते, डच होते, इंग्रज होते, इकडचे त्या अगोदरच्या काळामध्ये निजामशाही होते, अशा, आणि दक्षिणेकडचे इतर राजवटी, ह्या सगळ्यांवरती पाय रोवून शिवाजी महाराजांनी अतिशय पाणीदारपणे एक सार्वभौम असं स्वराज्य निर्माण केलं. आणि अशा शिवरायांना घडवणाऱ्या जिजाऊंच्या बाबतीत थोडंसं बोलूया आपण. जिजाऊंनी नुसते शिववान घडवले नाही, जिजाऊंनी 2 छत्रपती घडवले. एक स्वतः शिवाजी महाराज आणि दुसरे संभाजी महाराज. संभाजी महाराजांच्या बालपणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की त्यांचे वयाच्या अवघे, ह्या व्यक्तीवरती किती आघात यावेत. म्हणजे खऱ्या अर्थानं संभाजी महाराज, खऱ्या अर्थाने आपण असं जर म्हणू की संभाजी महाराज शापित होते की काय, त्यांच्या वाट्याला फक्त एक उपहासच आला की काय, असं वाटून जातं. बघा ना, म्हणजे अगदी छोट्या वयात, अगदी वयाच्या दुधाचं वय असताना, अवघ्या 1.5-2 वर्षाचे असताना त्यांच्या आऊसाहेब जात आहेत. म्हणजे आई सईबाई यांचं निधन होत आहे. नंतर त्यांचा धाराऊने सांभाळ केलेला आहे, त्यांना अंगावरचं दूध पाजलेलं आहे. त्या धाराऊंची दुधासाठीची योजना जिजाऊंनी केली, त्यांना त्या दुधावर वाढवलं, त्याच्यावर संभाजी महाराज वाढलेले, संभाजी वाढले. पण नंतर जसं संभाजी घडत गेले तसं वडिलांचं सहवास, शिवरायांचं तर एकंदरीत बघा, स्वराज्य स्थापन करायचं आहे, पण स्वराज्य स्थापन करत असताना त्यांची अखंड घोडदौड आहे शिवाजीराजांची. पण हे करत असताना मुलांवरती संभाजीराजांवरती त्यांचं लक्ष होतच होतं. प्रत्येक ठिकाणी त्यांनी संभाजींना पुढे आणण्याचा प्रयत्न केला. अगदी छोट्या वयापासून विचार करा तुम्ही की अवघ्या वयाच्या 7व्या वर्षी 8व्या वर्षी त्यांना मनसबदार नेमत आहेत. म्हणजे पुरंदरचा जो तह होतोय, त्या पुरंदरच्या तहामध्ये शिवराय, आता थोडंसं आपण एक विषयांतर थोडंसं करतो मी, की आजच्या काळामध्ये आपण कोरोनासारखं संकट येतं आहे, त्या कोरोनाच्या सारख्या संकटाच्या काळामध्ये अनेक लोकांनी आपलं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. काही कुटुंबांचं, अनेकांचे महत्त्वाच्या व्यक्ती, जवळच्या व्यक्ती गमावल्या आहेत, काही काही देश घडीला लागलेले आहेत. अशा अवस्थेमध्ये काय करावं? शेतकऱ्यांच्या बाबतीत अनेक संकट आहेत, शेतकऱ्यांनी काय करावं? शेतकऱ्यांना सगळ्या बाजूने कोंडी आहे, निसर्ग मारतो, सरकार मारतं. अशा वेळेस अनेक आत्महत्या घडत आहेत. पण मित्र, हे करत असताना शिवाजी महाराजांनी काय केलं असतं? शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये देखील शिवाजी महाराजांवरती अतोनात संकट आलेली आहे. जसं उदाहरणार्थ मगाशी मी बोलतोय की पुरंदरचा तह, मिर्झाराजे जयसिंग असोत आणि त्यांच्यासोबत असताना दिलेर खान अतिशय कूटनीतीनं, अतिशय जिद्दनं आलेले आहेत की शिवरायांचं स्वराज्य उद्ध्वस्त करायचं आहे आणि तिथे आपली मोगलाई स्थापन करायची आहे. या अगदी तयारीनं आलेला मिर्झा राजा शिवाजी महाराजांचा सगळ्या स्वराज्यातलं सगळं
उद्ध्वस्त करतोय, जाणीवपूर्वक शिवराय कसे बाहेर येतील आणि समोरासमोर कसे येतील हे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. अगदी संपूर्ण स्वराज्य उद्ध्वस्त झाल्यानंतर अगदी महाराजांवरती शेवटी एक वेळ अशी येते की रयतेची हानी होण्यापेक्षा, स्वराज्याची हानी होण्यापेक्षा आपल्या स्वराज्यातील ह्या सगळ्या गोष्टींचा अतोनात नुकसानीपेक्षा तह केलेला बरा. यासाठी जेव्हा तहाला सामोरे जातात आणि तहात काय होते तुम्हाला कल्पना आहे. शिवरायांना जवळजवळ सगळं जिंकलेलं स्वराज्य दिलेर खानाच्या, मिर्झा राजे जयसिंगाच्या, थोडक्यात औरंगजेबाच्या हवाली करावं लागतंय. तेव्हा त्या तहात काय झालं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण त्यावेळेचे छोटे संभाजी लक्षात घ्या की पोलीस म्हणून औरंगजेबानं किंवा दिलेर खानानं त्यांची मुत्सद्दीगिरी बघा, मिर्झा राजेंची मुत्सद्दीगिरी बघा की ओलीस म्हणून ठेवताना म्हणजे शिवाजींनी काही वेळ वाकडं पुन्हा नंतर काही करू नये किंवा आपल्या मागे पुन्हा नंतर काहीतरी आक्रमण करून किंवा छुप्या पद्धतीने काही कारवाया करू नयेत म्हणून ओलीस म्हणून अगदी छोट्या चिमुकल्या वयाच्या 8 वर्षाच्या संभाजीला त्यांनी ओलीस ठेवलेलं आहे आणि त्यांना आमच्या स्वाधीन करा आणि स्वाधीन करून त्यांना मनसबदार करतायत. त्यांना 50,000 मनसबदार करतायत, नंतर 70,000 मनसबदार केलंय. हे करत असताना हे शंभूराजे घडतायत बघा. आपल्या वयाचा विचार करा आजच्या की आपल्या 8 वर्षाचा पोरगा आज काय करतं आणि 8 वर्षाचे शंभूराजे एक मनसबदार होत आहेत. त्यांच्यावरती जे संस्कार होत आहेत, शिवरायांनी तर त्यांच्यावर संस्कार केलेलेच आहे, जिजाऊंनी त्यांच्यावर संस्कार केलेलेच आहेत, पण त्याच वेळेस एक राजकारणी म्हणून ते घडतायत बघा कसे. त्याच्यानंतर म्हणजे मनसबदार म्हणून गेल्यानंतर पुन्हा आणखी आग्र्याचा प्रसंग तुम्हाला माहिती आहे. त्यावेळेस आग्र्याच्या अटकेमध्ये असताना संभाजीराजांनी ज्या मुत्सद्दीगिरीपणे शिवराय अटकेत असताना अनेक त्या शिवरायांनी समोर केले आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. पण महाराज तर आतमध्ये होते, नजर कैदेमध्ये होते, पण बाहेरच्या संपूर्ण आग्रा प्रांतामध्ये जे मुत्सद्दीगिरीने सगळ्या गोष्टी म्हणजे शिवरायांच्या ज्या सूचना आहेत की आता तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला अटकेसाठी काय काय गोष्टी करता येईल, तिथल्या आपली जी काही माणसं होती पेरलेली, जे हेर खाते असतील किंवा जे आपल्या शिवरायांच्या विश्वासातली जे काही आपले मराठी माणसं असतील त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणं, त्यांच्याशी मुत्सद्दीगिरीना संबंध ठेवणं, त्यांच्याशी त्या गोष्टींना सुटकेसाठी ज्या काही गोष्टी डावपेच करायचे होते, या प्रत्यक्ष गोष्टी मैदानात उतरून त्या हाताळणं, यासाठी जी चुणूक लागते, यासाठी जी मुत्सद्दीगिरी लागते, तिच्या छोट्या वयाच्या शंभूराजांकडे होती हे लक्षात घ्या. तर असे हे शंभूराजे. त्याच्यानंतर शंभूराजे वाढतायत. नंतर हा आपल्याला पुढच्या मुद्द्यावर बोलू की ह्या शंभूराजांना बालपणापासूनच त्यांच्यामधली जी एक चुणूक असते, शेवटी रक्त कोणाचं, शेवटी ती शिवरायांचं रक्त आहे. आईवडिलांचे संस्कार तर आहेच, पण प्रत्यक्षात जिजाऊंचे संस्कार आहेत. असे शंभूराजे घडत घडत मोठे होत आहेत. सगळ्या बाबतीत ते युद्धात तरबेज आहेत. सर्व विद्येमध्ये ते अगदी प्रावीण्य संपादन केलेले त्यांनी. असे शंभूराजे त्यांच्या बाबतीमध्ये विद्वत्तेच्या बाबतीत तर तोडच नाही. त्यांना अनेक भाषा अवगत होत्या. जवळजवळ 14 ते 20 भाषांपर्यंत असं इतिहासात नमूद आहे. जवळजवळ त्यांना 14 ते 20 भाषांपर्यंत ज्ञान होतं शंभूराजांना. साधा विषय आहे. विद्वत्तेच्या बाबतीत बोलूया आपण. वयाच्या 14व्या वर्षापर्यंत ते 4 भाषांमध्ये ग्रंथ लिहित आहेत. नायिकाभेद, नखशी, 7 शतक आणि बुधभूषणम. बुधभूषणम हा त्यांचा ग्रंथ संस्कृत भाषेतला. नायिकाभेद, नखशिख हा ग्रंथ त्यांचा संस्कृत भाषेतला. 7 शतक हा त्यांचा ग्रंथ अध्यात्मावरचा आणि बुधभूषणम हा राजनीतीवरचा. म्हणजे विविध प्रांतामध्ये त्यांनी मुसाफिरी केलेली आहे. वयाच्या 14 वर्ष लक्षात घ्या शंभूराजांचं. किती प्रचंड त्यांचं विद्वत्ता आहे. म्हणजे एवढं प्रचंड विद्वत्ता ह्यांच्यामध्ये येते, हे कुठून आलंय त्यांच्यामध्ये? हे त्यांना एवढं म्हणजे एवढ्या एकाच वेळेस ते युद्धामध्ये निपुण आहेत, मुत्सद्दीगिरीमध्ये निपुण आहेत, विद्वत्तेत निपुण आहेत, अनेक भाषा त्यांना अवगत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कुठून मिळाल्या? अर्थातच त्यांच्यावर असलेले संस्कार, जे शिवरायांचे असोत, त्यांच्या आजोबांचे असोत, त्यांच्या आजींचे असोत, त्यांच्या आईंचे असोत. पण हे करत असताना जी ग्रॅस्पिंग पॉवर ज्याला म्हणतो आपण, हे सगळं कमावण्याची जी एक आतली शक्ती असते ना, ती शंभूराजांकडे होती. शंभूराजांच्याबद्दल आपण आजपर्यंत अनेक कथा वाचलेल्या आहेत, अनेक इतिहासामध्ये गोष्टी वाचलेल्या आहेत, अनेक चित्रपट आपण पाहिलेले आहेत. सुरुवातीच्या काळातले चित्रपट असतील किंवा सुरुवातीच्या काळातले ग्रंथ असतील, त्याच्याबद्दल अनेक चुकीच्या गोष्टी आजपर्यंत इतिहासकारांनी नमूद केल्या होत्या. माझ्यासमोर जेव्हा संभाजी महाराज
एक थोडा माझ्या बाबतीत बोलतो मी, की जेव्हा संभाजी महाराज म्हणजे जेव्हा एक हा छोटासा प्रसंग तुम्हाला सांगावासा वाटतो मला मित्र, की माझ्यासमोर ही संधी आली कशी. तर माझं एक जळगाव सोसायटीच्या माध्यमातून आमचं प्रदर्शन जळगावला भरलं होतं आणि त्यावेळेस माझं चित्र तिथे एक लावलेलं होतं शिवाजी महाराज याची अजिंठा आणि वेरूळ या लेणीला भेट देत आहेत असा एक प्रसंग मी रेखाटला होता. प्रदर्शनासाठी काय करायचं, तर प्रदर्शन माझ्याकडे चित्र वेळेवर तयार नसायचे, म्हणून मी जे प्रोफेशनल चित्र होते ते तर मी लावू शकत नव्हतो. पण रात्रीतून मला प्रसंग सुचला की शिवाजी महाराजांनी वेरूळ लेणीला भेट दिलेली आहे, अजिंठ्याला भेट दिलेली आहे. मला तो प्रसंग स्फुरला. मी रात्रीतून ते चित्र वॉटर कलरमध्ये तयार केलं आणि ते प्रदर्शनात मांडलं. योगायोगानं ते प्रदर्शन बघायला आमचे मित्र आणि माझे मार्गदर्शक असलेले चंद्रशेखर शिकरे साहेब आणि त्याच वेळेस प्रख्यात इतिहास संशोधक अभ्यासक अशोक राणा सर हे आले. त्यांनी ते प्रदर्शन बघितलं आणि माझ्या चित्राजवळ ते बराच वेळ थबकलेले होते. आता अर्थात त्यावेळेस मी तिथे नव्हतो, पण त्यांनी ते प्रदर्शन पाहिल्यानंतर, ते चित्र पाहिल्यानंतर माझ्यावर हे कोणी काढलं, माझं नाव असलं, ही माझ्याबद्दल चौकशी केली आणि मला भेटायच्याबद्दल त्यांनी नोंदवून ठेवलं की माझी तर भेट झाली नाही त्यावेळेस, पण त्यांनी मला सांगितलं आम्हाला तुम्ही अमुक ठिकाणी भेटा. मी नंतर त्यांना भेटलो आणि त्यानंतर मला त्यांनी सांगितलं की तुम्ही आत्तापर्यंत काय काय अभ्यास केलेला आहे. मी म्हटलं मी आत्तापर्यंत अभ्यास असा काही नाही केला, पण जे मिळत गेले ते वाचत गेले. तुम्हाला मग ठीक आहे म्हणे, आपण आजपर्यंत शिवाजी महाराजांवरती बरंचसं लेखन झालेलं आहे, पण तुम्हाला संभाजींबद्दल काय माहिती आहे. आता मला जे माहीत होतं मी सांगितलं, पण हे करत असताना संभाजींबद्दल तुम्हाला जे माहिती आहे ते ठीक आहे म्हणे, पण आता तुम्हाला जर आम्ही तुम्हाला एक संधी दिली तर तुम्ही संभाजींवरती काम कराल का. म्हटलं का नाही, मला तर आवडेल, कारण माझ्यासाठी तेव्हा मी नुकत्याच नोकऱ्या सोडून असं स्ट्रगल पिरियडमध्ये होतो. माझ्यासाठी एक फार मोठी संधी चालून येत होती. मी तिला अगदी आनंदाने हो बोललो. म्हटलं अर्थात. मग त्यांनी माझी परीक्षा घेण्याची ठरवली. माझ्यासारख्या आणखी इतर 10-12 आर्टिस्टना त्यांनी महाराष्ट्रातल्या ते विषय दिले आणि काही ग्रंथ पुरवले त्यांनी की हे आधी पहिले संभाजींवरचे ग्रंथ तुम्ही वाचा आणि मग त्याच्यानंतर 12-15 विषय दिले आणि त्याच्यावर तुम्ही रेखाटनं करून आणा. आणि 1 महिन्यानंतर आम्हाला प्रत्यक्ष भेटायला बोलवलं. ते बोलवल्यानंतर मग त्यांनी प्रत्यक्षात माझ्या चित्रांची रेखाटनं वगैरे केल्यानंतर मला त्याच्यात त्या महिनाभराच्या पिरियडमध्ये जो संभाजी कळला आणि त्याच्यावरून मी जी रेखाटनं केली ती त्यांना भावली आणि त्यांनी मला नंतर पुढे संधी दिली. तर सांगायचा हेतू हा की हे करत असताना मला संभाजी जे कळले आणि संभाजी खऱ्या अर्थानं जाज्वल्य असं व्यक्तिमत्व संभाजी म्हणजे शिवाजी महाराजांचं पुढचं पाऊल. त्यांच्यापेक्षा कदाचित मी सांगतो शिवाजी महाराजांनी देखील जर आणखी आयुष्य मिळालं असतं तर कदाचित इतिहास फार मोठा वेगळा राहिला असता. तसंच शंभूराजांना देखील आणखी आयुष्य मिळालं असतं किंवा त्यांना गद्दारीनं जर त्यांच्यावरती घातपात झाला नसता तर अजून काही इतिहास वेगळाच राहिला असता, हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. पण हे करत असताना संभाजींवरती मला या अभ्यासामध्ये ज्या काही गोष्टी जाणवल्या की त्यांच्यावर कशा पद्धतीनं अत्याचार केला गेलेला आहे, कशा पद्धतीचा अत्याचार म्हणतोय मी की त्यांच्या चारित्र्यावरती अत्याचार केलेला आहे. हा चारित्र्यावरती अत्याचार कसा, तर त्यांच्या हातीमध्येच म्हणजे शंभूराजे छोट्या वयात असताना त्यांना काही गोष्टी ज्या चुकीच्या दिसत होत्या. उदाहरणार्थ त्यांचेच काही मंत्री की ज्यांनी शिवरायांच्या खांद्याला खांदा लावून स्वराज्य वाढवलं, त्याच्यातले काही असे मंत्री होते की जे करप्टेड होते आजच्या भाषेमध्ये म्हणजे भ्रष्टाचारी. जसं अण्णाजी दत्त असतील, सुरनीस असतील, रावजी सोमनाथ असतील, आणखी इतर असे. हे काय करायचे, शिवरायांना भेटीसाठी येणार जे मान्यवर असतील ते नजराणं आणत, मोठमोठ्या देणग्या आणत. मग हे काय करायचे, त्याच्यातून आपला वाटा मागायचे. आमच्याकडे लक्ष ठेवावं, आम्ही सुद्धा इथले मंत्री आहोत, थोडंसं आमच्याकडेही बघावं. ह्या अपेक्षेतनं ते त्यांच्याकडनं थोडासा वाटा मागायचे. किंवा थोडंसं शेतकऱ्यांवरती अन्यायकारक गोष्टी असोत की दुष्काळ पडला आहे पण कुठेतरी शेतकऱ्यांना त्या काळामध्ये जी काही एक सरकारीच्या माध्यमातून जी एक मदत मिळायला हवी किंवा त्यांच्यावरती एक दिलदार वृत्तीपणानं शेतकऱ्याला सांभाळून घेण्याची वृत्ती पाहिजे, ती कुठे या बाबतीमध्ये हे मंत्री त्या बाबतीमध्ये कुठेतरी काळ वगैरे करायचे. ह्या गोष्टी शंभूराजांच्या बालवयात लक्षात यायच्या आणि त्या जसे त्यांच्या लक्षात यायला लागल्या तसे शंभूराजे त्यांना उघड त्या विरोध करायला लागले. या जसं उदाहरणार्थ बघा, या बघा अण्णाजी दत्त समोर येतात, या बघा, या हे बघा, हे लबाडामध्ये आले. अरे हा छोटासा चिमुरडा शंभू राजा, उद्याचा छत्रपती, आम्ही शिवरायांच्या खांद्याला खांदा लावून स्वराज्य वाढवलंय आणि हा कालचा पोर आम्हाला थेट आमचा अपमान करतोय, आम्हाला वाटेल तसं बोलतोय. इथूनच ठेणगी पडायला सुरुवात झालेली.
म्हणजे हा उद्याचा छत्रपती आहे, शिवरायांचा वारस आहे. उद्या यांच्याच हातात स्वराज्याचे सूत्र राहणार आहे, तर उद्या आपलं काय राहणार? म्हणजे आत्ताच जर आपल्याला याच्या डोळ्यात आपण काय करतोय दिसतंय, तर उद्या तर हा आपल्याला कुठल्याच गोष्टीत आपल्याला काही सरायला पुरण ठेवणार नाही. मग ह्या गोष्टी शंभूराजांच्या बद्दल विष, म्हणजे या व्यक्तींच्या मनामध्ये जे विष निर्माण होत गेलं, त्याच्या मागे हे शंभूराजांचा बाणेदारपणा, त्यांचा स्पष्ट वक्तेपणा, ह्या गोष्टी कारणीभूत ठरल्या. आणि त्या शंभूराजांच्या ह्या गोष्टी ह्या मंत्र्यांना त्यांच्या विरोधात जाण्यास प्रोत्साहन देण्यात आलं. यांनी काय केलं मग? नुसतं हेच कारण नाही. जोपर्यंत जिजाऊ हयात होत्या तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींना खूप काही प्रतिबंध होता. पण जिजाऊ वारल्यानंतर मात्र काय झालेलं आहे की यांना सगळ्यांना रान मोकळं. एक तर म्हणजे जिजाऊन गेल्यानंतर दाग उरला नाही. शिवराय तर सतत मोहिमेवर असायचे. पण राजाराम यांचा जन्म झाल्यानंतर खऱ्या अर्थानं या मंत्र्यांच्या ज्या कट कारस्थानाला आणखी चालना मिळाली. म्हणजे त्याचं झालं काय की त्यांच्या अण्णाजी दत्तोन सारख्यांच्या मनात हे निर्माण झालं की अरे आता शंभूराजांना पर्याय उपलब्ध झालाय बरं का, आता आपल्याला हरकत नाही आपल्याला जे साध्य करायचे ते. मग त्यांनी काय केलं, हळूहळू सोयराबाईंच्या मनामध्ये संभाजींबद्दल नको ते भरवायला सुरुवात केली, त्यांचे कान भरायला सुरुवात केली. शंभूराजे राजारामांना त्रास देतात, पाण्यात पाहतात, त्यांचा द्वेष करतात, म्हणजे अशा कागाळ्या गोष्टी. किंवा आणखी एक गोष्ट सांगतो, म्हणजे एखाद्या भूमिकेपासून किंवा एखाद्या पदापासून दूर करायचं असेल तर सगळ्यात मोठं शस्त्र कोणतं असेल? यांना माहिती आहे आपण युद्धामध्ये तर आपण शंभूराजाला हरवू शकत नाही, किंवा इतर बाबतीत तर आपण शंभूराजांशी आपण कुठल्याच बाबतीत बरोबरी करू शकत नाही. पण एक शस्त्र असतं अशा लोकांकडे की चारित्र्यहनन. मग चारित्र्यहनन कसं करायचं? तर त्याची बदनामी करायची. मग बदनामी करण्याचे म्हणजे काय? तर नको त्या स्त्रियांशी त्यांची नावं चिटकवून दिली गेली. मग ती मोहित्यांची मंजुळा असो, थोरातांची कमळा असो, गोदावरी प्रकरण असो, अशा अनेक गोष्टी शंभूराजांशी चिटकवल्या गेल्या. राजारामांच्या बद्दल त्यांच्या मनात अढी आहे, द्वेष आहे, ह्या गोष्टी सोयराबाईंच्या मनात कोरल्या गेल्या. आणि हा सगळा इतिहास मित्र तुम्हाला माहिती आहे. सगळे तुम्ही आता अलीकडे जी आमचे मित्र अमोल कोले यांच्या माध्यमातून ती मालिका येऊन गेली, अतिशय उत्तमरित्या ती मालिका आली. त्याच्यात तुम्हाला बराचसा संभाजी कळला असेल. ही मालिका तर आत्ता आली, पण मित्र 2007 साली मी शंभूराजांवरती जवळजवळ 100वरती चित्र निर्माण केली. त्याच्यामध्ये ह्याच गोष्टी मांडलेल्या आहेत. मध्यंतरी एकदा अमोल कोलेंजींशी माझं धावतं बोलणं झालं होतं की जसं तुम्ही शिवाजी महाराज साकारताय तसं तुम्ही संभाजी महाराज साकारा, तुम्हाला खूप आवडेल. मग त्या थोडक्या बोलण्यात त्यांनी मला संदर्भ विचारले. मग त्यावेळेस ते बोलले की काय वाचायला मिळेल. म्हटलं तुम्ही आमचे मार्गदर्शक खेडेकर साहेब आहेत, किंवा ह्या काही त्यांना मान्यवरांची नावं दिली, तुम्ही त्यांच्याशी संपर्क केला तर तुम्हाला बरंचसं मोठं साहित्य उपलब्ध होईल त्या विषयावरती. आणि मग त्यांनी ते मनावर घेतलं. नंतर ही मालिका बाहेर आलेली आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने ती लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. ही मालिका तर आत्ता होती, पण हे 2007 सालीच आमचं संभाजी महाराजांच्या वरती माझं चरित्रलेखन किंवा चरित्र ग्रंथ चित्ररूपाने प्रकाशित झाला. तर हे सांगत असताना माझा उद्देश सांगायचा हा आहे की हे करत असताना संभाजी महाराजांचं चारित्र्यहनन जाणीवपूर्वक निर्माण केलं गेलं, जाणीवपूर्वक केलं गेलं की चारित्र्यहनन जर केलं तर व्यक्ती आपोआप नालायक ठरतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल, आज इथे घडतंय, तर त्याही होतं त्यावेळेस. तर राजाराम हा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर संभाजीराजांना जाणीवपूर्वक त्यांच्याबद्दल कागाळ्या उठवल्या गेल्या, त्यांच्याबद्दल अफवा पसरवल्या गेल्या, त्या अफवांच्या नोंदी ठेवल्या गेल्या. आता नोंदी तर सगळ्याच करतात. आज एक पेपर काय बोलतोय, दुसरा पेपर काहीतरी बोलत असतो. मीडियावाले अनेक प्रकारे गॉसिप चालतात, हे आज आपण बघतोय. तर त्या काळामध्ये अफवांना ऊत आला होता. मग ह्या अफवा जाणार कुठे? जनमानसात सगळीकडे पसरल्यानंतर त्या कुठेतरी डचांपर्यंत गेल्या, पोर्तुगीजांपर्यंत गेल्या, मोगलांपर्यंत गेल्या. मग तो काफी खान असो, ग्रँडोप असो, किंवा आणखी इतिहास मोगल जे इथे काही परकीय जे इतिहासकार गोष्टी आहेत, त्यांनी या गोष्टी ज्या ऐक्य गोष्टी होती त्या नोंदवून ठेवलेल्या आहेत. मग त्याच्यातले काही संदर्भ उचलले गेले आणि त्याच्यानंतर पुढे कथानकं रचली गेली, त्याच्यावर चित्रपट तयार झाले, त्याच्यावर अनेक तर अशा पद्धतीनं संभाजी कलंकित केला गेला की त्याच्यावरती नाटकं आली. थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा, राजसन्यासारखी नाटकं असतील, किंवा बेबंदशाही असेल, रायगडाला जेव्हा जाग येते, असे अनेक नाटकं निर्माण होऊन गेले, अनेक चित्रपट तयार होऊन गेले. त्याच्यामध्ये आपल्याला संभाजी कशा पद्धतीने दिसला हे आपण माहिती आहे. पण ज्यावेळेस वासी बेंद्रे कृत
संभाजी महाराज मी जेव्हा वाचले आणि या महान अशा इतिहासकाराने वयाची जवळजवळ संपूर्ण आयुष्य पणाला लावून अगदी पूर्ण सर्वस्व लावून जेव्हा संभाजी शोधून काढले आणि त्याच्यामध्ये त्यांनी जो संभाजी शोधून काढला तो संभाजी आहे अतिशय दैदिप्यमान असा ज्वलज्वाल म्हणजे ज्वलज्वाज्वल्य शब्द आहे असं हे व्यक्तिमत्व की मी थक्कच झालो तेव्हा की खरंच मला याच्यावरती काम करायला खूप आवडेल. मी अतिशय मनोमन आभार मानले शिखरे साहेबांचे, खेडेकर साहेबांचे की मला हे आव्हान नक्की पेलायचं आहे. मी नक्की तुमचं काम पूर्ण करणार आणि मी अवघ्या वर्षभरामध्ये 100च्या वर चित्र तयार केली की जे आज ग्रंथरूपाने प्रकाशित आहेत. क्षात्रवीर संभाजी महाराज आणि ह्या संभाजी महाराजांचं संपूर्ण त्यांच्या म्हणजे त्याची ह्या पुस्तकाची जर तुम्ही सुरुवात बघितली तर आज जवळजवळ हे पुस्तक जगाच्या पाठीवरती प्रकाशित होत असताना मला आवडेल की हे अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे. तुम्हाला कदाचित उलटं पाहायला मिळेल पण या पुस्तकाचं नाव आहे छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा चित्रमय, लेखक चंद्रशेखर शिखरे. तर हे पुस्तक या पुस्तकामध्ये तुम्ही जर बघितलं तर अगदी लहानांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत आबाल वृद्धांपर्यंत संभाजी महाराजांचा इत्यंभूत इतिहास म्हणजे प्रागैतिहासिक काळ म्हणजे मानवी उत्क्रांतीपासून ते संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरचा सगळा इतिहास याच्यात अतिशय अभ्यासपूर्ण रीतीने चंद्रशेखर शिखरे साहेबांनी मांडलेला आहे. तो तुम्ही आवर्जून वाचा. तुम्हाला जर त्या पुस्तकाबद्दल माहिती हवी असेल किंवा पुस्तक हवं असेल तर मला संपर्क करा. मी तुम्हाला पुस्तक कुठे मिळेल कसं पण ते उपलब्ध होईल हे याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करेल. तर संभाजी महाराजांच्याबद्दल बोलतोय आपण तर त्यांची भूमिका आता एक लक्षात घ्या. संभाजी महाराज घडले, त्यांच्यावर संस्कार झालेले आहेत अतिशय सगळ्या पद्धतीने ते म्हणजे प्राच्य विद्या पंडित म्हणू आपण असं हे व्यक्तिमत्व तितकंच लढवय्य मुत्सद्देगिरी असलेलं. त्यांच्याबद्दलच्या ज्या काही कागाळ्या होत्या त्या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. एक फक्त मला तुमच्याशी मला एक गोष्ट शेअर करायची वाटते की ज्या जिजाऊंनी शिवराय घडवले त्या जिजाऊंनी संभाजी घडवलेले आहेत. शिवरायांसारखा बाप, सईबाईंसारखी मातृ आणि जिजाऊंसारखी शहाजीराजांसारखे आजी आजोबा असलेल्या संस्कारात वाढलेली व्यक्ती नालायक ठरू शकेल का? त्यांचे संस्कार वाया जातील? अर्थात तुम्हीच विचार करा. याचं उत्तर तुम्हालाच मिळेल. मला त्याच्याबद्दल फार बोलायचं नाही. तो एक तर्क तुमच्यासमोर मी प्रश्न रूपाने मांडतो की तुम्ही विचार करा की अशी व्यक्ती नालायक ठरू शकते का, चारित्र्यहनन ठरू शकते का? माझं उत्तर तर नाहीच नाही कारण मी तर त्यातनं अभ्यासातनं बऱ्याच गोष्टी बघितल्या. पण तर अशा ह्या संभाजींवरती आता मी मूळ मुद्द्यावर परत येतोय की शिवाजी महाराजांवरती चालून कोण आलेलं आहे? शिवाजी महाराजांवरती सरदार चालून आलेले आहेत, मोठे मोठे सरदार आलेले आहेत. मिर्झाराजे जयसिंग असो, दिलेर खान असो किंवा इकडे सिद्धी मसूद असो, सिद्धी जोहर असो आणि आणखी मोठे मोठे होते शाहिस्ते खान असो. पण यांच्याशी प्रत्येक वेळेस बऱ्याच ठिकाणी अफजल खान असो स्वतः शिवाजी महाराज भिडलेले आहेत. शिवाजी महाराजांनी याला प्रचंड अगदी ताकदीनं सामोरे गेलेले. त्याचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शंभूराजांच्या वेळेस मात्र परिस्थिती बदलली आहे. शिवरायांचं निधन होतं हे कळताच आता आपल्याला दख्खन खुली आहे. आता आपल्याला असं ताकदवान कोणीच उरलेलं नाही. हे औरंगजेबाने नाडलं, याला कळलं. आता आपल्याला इथून निघायला हरकत नाही. दक्षिणेकडे जाऊ आणि अवघ्या 6 महिन्यात आपण दक्षिण जिंकू. मोठ्या मगरुरीच औरंगजेब निघालाय स्वराज्यावरती चालून यायला. औरंगजेबाची फौज किती मोठी आहे? 5 लाखाची फौज, त्याच्यावर सोबत अनेक फौजफाटा आणि मोगलांची फौज म्हणजे काय असं नुसतं मराठ्यांसारखं सैन्य नसायचं की फक्त शिलेदार किंवा मावळेचं असेल. त्यांच्यासोबत त्यांचा सगळा लावाजमा, त्यांचा कुंटणखाना, त्यांचे उंट, हत्ती, माऊत सगळा म्हणजे जवळजवळ 10 लाखाचं प्रचंड सैन्य. म्हणजे एक चालतं बोलतं महानगर. आज आपण जळगावसारखं महानगर त्यावेळेचं विचार करा तुम्ही. जळगाव नाशिकसारखं महानगर, एवढं महानगर जर चालत राहिलं तर किती मोठी हानी करत जात असेल ते. म्हणजे जिथे सैन्य पुढे सरकत असेल तर त्याची छावणी जवळजवळ 10 मैल कोस जवळजवळ एवढी पसरलेली असायची. एवढी मोठी छावणी, असं प्रचंड ताकदवान सैन्य घेऊन औरंगजेब दक्षिणेकडे निघालेला आहे स्वराज्य जिंकायला. मोठ्या मगरुरीत आलेला होता. त्याला तर वाटलं काय संभाजीचं राज्य काय, शिवाजी तर संपलाय, संभाजी तर काय चिमुरडा पोरगा आहे. त्याला तर आता 6 महिन्यात त्याची उद्ध्वस्त करतो.
नंतर कुतुबशाहीकडे बघतो, नंतर निजामशाही निजामशाही तेव्हा अस्तित्वात नव्हती, आदिलशाही, कुतुबशाही आणि मराठी राज्य उद्ध्वस्त करू आणि संपूर्ण भारतवर्षावरती आपलं स्वराज्य निर्माण करू, आपलं मोगलाई निर्माण करू, आपलंच साम्राज्य. ह्या मोठ्या मगरुरीत निघालेला हा बादशाह 1681चा काळात, 1680चा शिवाजी महाराज निवडल्यानंतर लगेच त्याची पहिली छावणी बसलेली आहे बऱ्हाणपूरला, तापी नदीच्या काठावरती. त्याने हळूहळू आक्रमण करायला सुरुवात केली. पहिलाच त्याने तडाखा दिला, सुरुवात केली. नाशिक जवळचा छोटासा किल्ला आहे, अगदी रामशेजचा किल्ला आहे, नाशिक जवळचा छोटासा काही किल्ला, उंचीनं थोडका, त्याच्यावर त्याने पहिलं आक्रमण सुरू केलं. त्याचं सेनापती पाठवले, त्याचे सरदार पाठवले. मित्रांनो, जवळजवळ 6 वर्ष झाले तो किल्ला औरंगजेबाच्या हाती आलेला नाही. ज्या मगरुरीत औरंगजेब आलेला होता त्याच्या ह्या मर्दुमकीला किंवा त्याच्या ह्या मगरुरीला तिथेच सलामी मिळाली. अरे मी तर मोठ्या मगरुरीत आलोय की संभाजींचा राज्य आहेच काय, मी 6 महिन्यात उद्ध्वस्त केली, पण संभाजींचा एक एक किल्ला घ्यायला मला 5-6 वर्ष लागतात तरी तो हाताशी येत नाही. किती कसलेला किल्लेदार असतील ते. हे घडवलं कोणी? हे सगळे कसलेले सेनापती किंवा हे कसलेले सेनानी, किल्लेदार असोत किंवा रयत असो, ही घडवली शिवरायांनी. शिवरायांचं स्वराज्य जिंकणं इतकं सोपं नव्हतं, कारण शिवरायांचा प्रत्येक स्वराज्यातला प्रत्येक व्यक्ती हा शिलेदार होता, प्रत्येक व्यक्ती हा मावळा होता. त्यांना जिंकणं सोपं नव्हतं, कारण त्याच्या नसानसात स्वराज्य भिनलेलं होतं. आणि हे स्वराज्य पण हे आपलं राज्य आहे, आपल्यासाठी निर्माण केलेलं राज्य आहे. ही जी एक राष्ट्राबद्दलची राष्ट्राभिमानी वृत्ती जी भिनली होती, ही शिवरायांच्या कृतीमुळे होती, संभाजीराजांच्या कृतीमुळे होती, जिजाऊ शहाजीराजांच्या कृतीमुळे होती. आणि म्हणून जिंकणं सोपं नव्हतं. एक किल्ला जिंकायला 5-5, 6-6 वर्ष लागत आहेत, तरी रामशेजसारखा थोडका किल्ला स्वराज्याच्या हाती येत नाही आपला. संभाजीचं तर 350 किल्ले आहेत. माझं आयुष्य तरी मला पुरेल काय? असे किती मला जन्म घ्यावे लागतील? औरंगजेबाने तिथेच हताश झालेला आहे. सगळ्या बाजूने नामोहरम आहे, प्रत्येक ठिकाणी. कधी म्हणजे इकडे रामशेजवरती हल्ले आहेत, पण इकडे पुढे औरंगाबादवर छापे असायचे. थेट संभाजीराजांनी तर अगदी थेट बऱ्हाणपूरपर्यंत छापे मारलेत. औरंगजेबाचं लाडकं शहर औरंगाबाद ते त्यांनी लुटलेलं आहे, उद्ध्वस्त केलेलं आहे, छापा मारलेला आहे. अनेक पद्धतीने तडाखे दिलेले आहेत. सगळीकडे प्रत्येक ठिकाणी मोगलांची पिछाड होते. हताश झाला. आणि असा हताश झालेला हा बादशाह शेवटी वैतागून एक दिवशी काय करतो, डोक्यावरचा किमोश, मुकुट म्हणतो आपण त्याला, किमोश, तो उचलतोय आणि फेकतोय, मुकुट फेकून देतोय. रागाने फिरकवून दिला त्याने संपूर्ण दरबारात. आणि प्रतिज्ञा केली की जोपर्यंत संभाजीला जिवंत किंवा मुर्दा म्हणून पकडत नाही, तोपर्यंत मी हा किमोश माझ्या डोक्यावरती पाहणार नाही, माझ्या डोक्यावर मी पहनणार नाही, म्हणजे पगडी धारण करणार नाही. ही प्रतिज्ञाच केली. संपूर्ण दरबार अवाक झालेला आहे. बादशाह भुंड्या डोक्याने फिरतोय. प्रत्येकाच्या पराक्रमाची आणि त्यांच्या प्रत्येक सरदाराला हे वाटलं, आपल्या मर्दुमकीचा अपमान वाटला. त्यांची परीक्षा होती. पण अशा अवस्थेमध्ये ही 1681 ते 1685, 1687 पर्यंत स्वराज्यातला एकही किल्ला संभाजीराजांनी जिंकून दिलेला नाही. अखंड घोडदौड स्वराज्याच्या संरक्षणासाठी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. पण संभाजीराजांवरती सर्वात मोठी आव्हानात्मक गोष्ट कोणती होती, तर हे 10 लाखाचं औरंगजेबाचं आक्रमण थोपवून ठेवणं आणि स्वराज्य वाचवणं, हे सर्वात मोठं आव्हान संभाजींसमोर होतं. या प्रचंड आव्हानाला तोड नव्हती. साक्षात बादशाह चालून आलेला, एक वेळ सरदार चालून आला, नामोहरम झाला, त्याला परत बोलवलं जात होतं. दुसरा सरदार पाठवला जात होता, तो नामोहरम झाला, परत त्याला बोलवलं जातं. पण आता इथे तर साक्षात औरंगजेब चालून आलेला आहे मित्र. बादशाने नामोहरम होऊन परत जाणं हे बादशाला शोभणारं नव्हतं. औरंगजेबाची तिथे नाचक्की होती. औरंगजेब तिथेच हताश झालेला होता. आणि अशा अवस्थेत त्याला परत जाणं योग्य नव्हतं की आलोय मोठ्या मगरुरीनं, आता जाईन तर जिंकूनच, नाही तर इथेच मी माझी इतिश्री करेल. पण त्यांनी पण चंग बांधलेला होता. जंगेल तर या संभाजीला पकडल्याशिवाय मी आता मागे फिरणार नाही दिल्लीला, आग्र्याला. अशा अवस्थेमध्ये पण घेतलेला हा बादशाह, त्याने अनेक प्रयत्न केले, अनेक मराठे फोडण्याचे प्रयत्न केले, अनेक कूटनीती वापरली.
पण काही केला मराठ्यांना जिंकता येत नाही हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं, त्यावेळेस त्यांनी अतिशय कूटनीतीनं वेगळं राजकारण खेळण्याचं ठरवलं. आता संभाजी महाराजांच्या बाबतीत आणखी एक थोडासा पैलू बघू आपण. आता संभाजी महाराजांच्या मागाच्या बाबतीत आपण एक विषय बोललो की संभाजी महाराजांचं चारित्र्य. संभाजी महाराज यांनी एवढं स्वराज्य अतिशय बाणेदारपणे, अतिशय मुत्सद्दीगिरीनं, अतिशय शौर्यदारपणे राखलेलं आहे की स्वराज्यातला एकही किल्ला जिंकू दिलेला नाही. हे घडलं कसं? त्यामागे संभाजीराजांचा मुत्सद्दीगिरीपणा. तुम्हाला माहिती आहे संभाजीराजांचं राजकारण त्यावेळेस काय असेल, काय होतं? इराणचा बादशाह, उत्तरेकडचे राजपूत राजे की जे औरंगजेबाच्या दरबारी त्यांचे मांडलिक म्हणून आहेत, ते उत्तरेकडचे राजपूत राजे, आदिलशाही, पोर्तुगीज, कुतुबशाही आणि दक्षिणेकडच्या शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयामध्ये जे काही राजे आपले जोडले होती, स्वराज्याला आपल्या आधिपत्याखाली आणली होती, असे दक्षिणेकडचे हिंदू राजे, म्हणजे इराणच्या बादशापासून ते थेट तंजावरपर्यंत दक्षिण भारत पूर्ण, आदिलशाही, कुतुबशाही आणि बरेचसे मोगल, इंग्रज, आपले इंग्रज, डच, पोर्तुगीज वगैरे हे सगळे या सगळ्यांची एकत्र मोठ बांधण्याचं काम, म्हणजे या सगळ्यांना एकत्र बांधून त्यांना आपल्या बाजूला वळवून आता अटॅक कोणावर करायचा? तर थेट बादशाहावरती, औरंगजेबावरती, की जे शिवाजी महाराजांना करायचं होतं. दक्षिण भारत जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांची पुढी उडी उत्तर भारताची होती की आता उत्तर भारत जिंकायचा, आणि महाराजांनी साध्य केलं असतं ते. दुर्दैवानं त्यांचा अंत झाला, कसा झाला हा मोठा विषय वेगळा आहे, पण शिवाजी महाराजांनी तेच करून दाखवलं असतं. पण जे शिवाजी महाराजांना करायचं होतं तेच संभाजींनी करायचं ठरवलं की आता आपल्याला हे सगळी एवढी मोठी बिल्डिंग बांधली आहे त्यांनी, आणि ह्या सगळ्यांना याची एकत्र मोड बांधून एकत्र बिल्डिंग करून आता औरंगजेबाला थेट भिडायचं आहे. एवढी मोठी राजकारण करायला वेळ किती लागत असेल? तुम्ही आजचा विचार करा. आजच्यासारखे त्या काळात काही मोबाईल नव्हते की एक मोबाईलवरती संपूर्ण जगामध्ये आपण सगळ्या गोष्टी व्हायरल करू शकतो. त्यावेळेस एवढं मोठं राजकारण करायला त्यांना किती वेळ लागला असेल विचार केला का तुम्ही? त्याच्यावर त्या काळातलं सगळ्यात अतिशय वेगवान साधन कुठलं असेल तर फक्त घोडा. घोड्याशिवाय वेगवान काहीच नव्हतं. आणि एवढ्या इराणच्या बादशापासून ते दक्षिणेकडचे संपूर्ण दक्षिण भारत, एवढा प्रचंड टापू यांच्याशी आपल्या ह्या सगळ्या किंवा औरंगजेबाच्या विरुद्ध ज्या काही गोष्टी आपल्याला राजकारण करायचं आहे त्याच्या विरुद्ध ज्या सगळ्या मोठ बांधायचं, यासाठी जे दळणवळण लागतं, ज्या संदेशाचं दळणवळण करण्यासाठी जी ताकद लागते, यासाठी किती राजकारण करावं लागलं असेल? यासाठी किती रात्र संभाजीराजांना जागावं लागलं असेल? डोळ्यात तेल घालून स्वराज्याचं रक्षणही करायचं आहे आणि हे राजकारण पण करायचं आहे. अखंड 24 तास ही व्यक्ती घोड्यावर जेवण करायची, चालू घोड्यावरती झोपायची, अशी रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग असलेली व्यक्ती ह्या शंभूराजाला कधीही बायांच्या माड्या चढायला वेळ मिळाला असे नो. आणि हे व्यक्ती लिहित आहेत की संभाजीराजां सतत मदभाऊस असायचे, त्यांना सतत यांचा शोक होता असायचा, वाईट बायांचा शोक असायचा. मी स्पष्ट बोलतो, पण ह्या सगळ्या गोष्टी यांना वेळ होता का? एवढं राजकारण करणारी व्यक्ती, एवढं प्रचंड मोठ औरंगजेब बादशाह विरुद्ध बांधणारी व्यक्ती, यांचं राजकारण किती? आणि हे राजकारण आताच नाही आहे मित्र, लक्षात घ्या. हे शंभूराजांचं राजकारण हे आग्र्यापासूनच आहे. शिवाजी राजांच्या काळात, महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळेस औरंगजेबाचा मुलगा अकबर, छोटा अकबर, की जो संभाजीराजांचा बालमित्र होता, त्याच्याशी त्यांनी मैत्री केलेली आहे. आणि ज्यावेळेस औरंगजेब स्वराज्यावर चालून आलेला आहे, तो स्वराज्यावर का चालून आला त्यामागच्या पार्श्वभूमी सांगतो की मोगलांचं तर तुम्हाला सगळं राजकारण माहिती आहे की स्वतःच्या बापाला त्यांनी मारलेलं आहे, स्वतःच्या भावाला त्यांनी मारलेलं आहे औरंगजेबाने. हे त्यांचं ही परंपराच होती ती. आणि आता म्हणजे या त्यांच्यामध्ये जी एक भावाभावांमध्ये जी एक हे असते, बेबंदशाही असते किंवा एक घराणीशाही असते की आता इथून पुढचा वारसा हक्क माझ्याकडेच आला पाहिजे, यासाठी एकमेकांचे मुडदे पाडणं काय, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी नवीन नव्हत्या. मग अशा काळात अकबर विचार करतो की आता आपल्याला जर आपल्या बापाची सत्ता उलथवून आपल्याला जर आपल्या दिल्लीच्या गादीवर बसवायचं असेल, आग्र्याच्या गादीवर जर बसायचं असेल, तर अखंड हिंदुस्थानात किंवा अखंड भारतवर्षामध्ये एकच मायेचा पूत आहे की जो आपल्याला ह्या
गादीवर बसू शकतो आणि तो म्हणजे संभाजीराजा. हे त्या अकबराने ओळखलं होतं. अकबर कोण? औरंगजेबाचा धाकटा मुलगा अकबर, त्याचंही नाव अकबर होतं. त्या अकबराने संभाजीराजांशी संधान बांधलं. आणि नुसतं तोच नाही तर त्यावेळेस ही गोष्ट कधी घडलेली आहे म्हणजे स्वातंत्र्याची प्रेरणा, म्हणजे आपण औरंगजेबाला टक्कर देऊ शकतो, त्यांच्याविरुद्ध बंड करू शकतो, डोळ्याला डोळे जाऊन भिडू शकतो, ही जी घटना कधी घडलेली आहे? आग्र्याच्या वेळेस संभाजीराजांच्या सोबत किंवा शिवाजी महाराजांनी जी औरंगजेबाची खिल्लत उडवली होती, भर दरबारामध्ये त्याची खिल्लत उडवून त्यांना पाठ टाकून ते निघून गेले होते अपमानानं. म्हणजे एक छोटासा राजा एवढं धारिष्ट दाखवू शकतो, हिंमत केली तर एवढं करू शकतो. त्या राजांच्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या ह्या बाणेदार गोष्टीमुळे, या बाणेदारपणामुळे संपूर्ण जे उत्तर भारतातले जे इतर हिंदू राजे होते, जे औरंगजेबाचे मांडलिक होते, त्यांच्यामध्ये एक शिवरायांच्या महाराजांनी जे केलं होतं ते जाणीवपूर्वक केलेलं होतं. त्यांच्या त्या एका घटनेमुळे इतर सगळ्या ज्यांना औरंगजेबाने मांडलिक बनवलं होतं अशा सगळ्या हिंदू राजपूत राजे असो हिंदू राजांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास जागृत झाला की नाही, अरे आपण जर एक झालो तर आपण नक्कीच या औरंगजेबाला उलटवू शकतो. आणि ही तेव्हापासूनची एक जी टाकलेली ठिणगी होती, त्या ठिणगीचं रूपांतर नंतर संभाजीराजांनी जो बालमित्र जोडलेला होता अकबर, त्या अकबराला, तो अकबर नंतर चालून आलेला आहे. आणि त्याच्यासोबत नुसता अकबर नाही, जे औरंगजेबाचे जे इतर मांडलिक राजे होते, त्याच्यामध्ये दुर्गासिंग राठोड असतील किंवा आणखी इतर जे राजपूत राजे होते, या सगळ्यांना त्यांनी सोबत घेऊन दक्षिणेकडे आलेला आहे. अकबर कोणाकडे आलेला आहे? संभाजींकडे आलेला आहे की मला तुमच्यासोबत घ्या. संभाजीराजांनी पण ह्या गोष्टी सहजासहजी केलेल्या नाही आहेत. शेवटी सापाचं पोर आहे, कोणत्या हेतून आले काय माहिती. संभाजीराजांनी त्याने अनेक पद्धतीने त्याची परीक्षा घेतलेली आहे. आणि जेव्हा संभाजीराजांच्या परीक्षेत तो उतराई ठरला तेव्हा संभाजीराजांनी अकबराला जवळ केलेलं आहे आणि त्याला थारा दिलेला आहे स्वराज्यामध्ये. तर असे हे औरंगजेबाच्या दरबारी असलेले असंतुष्ट असे हिंदू राजे, इराणचा बादशाह, दक्षिणेकडचे राजे, आदिलशाही, कुतुबशाही, ह्या सगळ्यांची एकत्र मोठ बांधण्याचं काम संभाजीराजांनी करण्यासाठी त्यांना किती प्रचंड राजकारण करावं लागलं असेल हे लक्षात घ्या. याच्यावरून संभाजीराजांकडे किती कमी वेळ होता आणि ह्या अतिशय कमी वेळेमध्ये एवढा प्रचंड अशा औरंगजेबाला थोपवायचं होतं, स्वराज्याला सुरक्षित ठेवायचं होतं. आणि अशा ह्या संभाजीराजांना इतिहासामध्ये काही चुकीच्या इतिहासकारांनी कलंकित केलेलं आहे. हळूहळू त्या गोष्टी आता आपल्या ह्या सगळ्या नवीन पद्धतीने जे काही संशोधित इतिहास समोर होते त्या माध्यमातून आपल्या समोर येतातच आहे. तर मला हे सांगायचं तर ज्यावेळेस असा हा संभाजीराजा नंतर पकडला कसा गेला? संभाजी महाराजांना पकडण्यामध्ये फितुरी आहे. आता या फितुरी कशा पद्धतीने झाली याच्यामध्ये इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. मला त्याच्यामध्ये काय खोलात करायचं नाही कारण मी इतिहासकार नाही. पण माझ्या अभ्यासात काही मला गोष्टी सांगितल्या गेल्या, त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली गेली की माझ्या अभ्यासामध्ये की मी त्या पद्धतीने चित्र निर्माण केले गेले की काही स्वकीय शत्रूंनीच घात केलेला आहे त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये त्यांचा शालक का असेना, म्हणजे गणोजी शिर्के असो, पण गणोजी शिर्केला देखील वाट दाखवणारे किंवा गणोजी शिर्केत देखील ह्या गोष्टी पेरणारे जी काही स्वराज्यद्रोही मंडळी होती त्यांनी घात करून संभाजीराजांना पकडून दिलं गेलं आहे. मुकरब खानाने अतिशय पद्धतशीरपणे मला हा संभाजी महाराज कसे पकडले गेले हा सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. हा पुढचा इतिहासबद्दल मला काय फारसं बोलायची गरज नाही. पण त्याच्यानंतर संभाजी महाराजांना पकडल्यानंतर जवळजवळ 1 महिनापर्यंत त्यांची जे अतोनात हाल होत आहेत त्याच्यावरती आपल्याला थोडंसं बोलायचं आहे. त्याच्याविषयी मला थोडंसं बोलायला तुमच्याशी आवडेल की संभाजी महाराजांना जे हाल करून मारलं गेलं, 1 महिनाभर त्यांची हाल केली. संभाजीराजांबरोबर त्यांचा अतिशय जिगरी मित्र कवी कलश, दुर्गासिंग राठोड किंवा अशा अनेक जे त्यांचे महाराजांना जीवाला जीव देणारे व्यक्ती होत्या त्या त्यांच्यासोबत होत्या, त्याही पकडल्या गेल्या आणि त्या सगळ्यांचे औरंगजेबाने हाल सुरू केले. संभाजीराजांना पकडल्यानंतर तर साक्षात औरंगजेबाने काय केलं असेल तर पहिल्यांदा तर त्याला स्वतःवर विश्वास पडला नाही की संभाजीला साक्षात पकडलंय. जसं संभाजी महाराजांना अटकेच्या अवस्थेत, साखळदंड जखडलेल्या अवस्थेत त्यांना पकडल्या गेल्यानंतर त्यांना समोर उभं केलं गेलं, त्यावेळेस ह्या बादशानं, हिंदुस्थानच्या बादशानं पटकन सिंहासन सोडलंय आणि
समोर येऊन त्यांनी थेट जमिनीवरती त्याने बस्तान मांडलेलं आहे आणि अल्लाचे आभार मानलेत त्यांनी. या अल्लाह तेरी मेहरबान. म्हणजे म्हणजे मी हे स्वप्न बघतोय की काय, की साक्षात शंभूराजाला माझ्यासमोर, ह्या संभाला माझ्यासमोर हजर झालंय, हा माझ्यासमोर आहे, माझा विश्वास नाही, अल्लाह तुझे आभार मानतो मी. म्हणजे ह्या पद्धतीने त्याने अल्लाचे आभार मानलेले आहेत. या औरंगजेबाने, हिंदुस्थानच्या बादशहाने संभाजींना पकडल्यानंतर. त्याच्यानंतर पुढे काय काय गोष्टी घडल्या त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलतो. की संभाजी महाराजांना पकडल्यानंतर अनेक गोष्टी म्हटल्या गेल्या की त्यांना, आता इथे पण थोडंसं संभाजीराजांचं चरित्र आहे ना कशा पद्धतीने केलेलं आहे बघा. की संभाजीराजांनी मग कुठेतरी स्वतःला कमीपणा घेतला की ठीक आहे, स्वतःला वाचवण्याकरता ठीक आहे, मी थोडक्यात त्याबद्दल बोलतो की मी मुस्लिम धर्म स्वीकारायला तयार आहे, तुझी छोटी मुलगी मला दे, जबुन्निसा नाव तिचं होते. ह्या अशा खोट्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. इतिहासामध्ये एक लक्षात घ्या, तिथे मी 3च गोष्टी विचारतो की त्याच्यामध्ये माझ्या अभ्यासात ज्या गोष्टी आल्या त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे. मी इतिहासकार नाही, पण माझ्या अभ्यासातून मला जे काही ते मी तुमच्याशी शेअर करतोय. आणि तुम्ही माझ्यापेक्षा प्रचंड अभ्यास केलेल्या व्यक्ती असू शकता, तुम्हाला देखील ह्या इतिहासात गोष्टी शोधता येतील, सापडतील. तर त्याच्यामध्ये संभाजीराजांना 3 प्रश्न औरंगजेबाने विचारलेले आहेत. पहिला प्रश्न, माझे कोण कोण सरदार तुला सामील आहे, त्यांची नावं सांग. आता तुम्हाला मगाशीच बोललो मी की संभाजीराजांना कोण कोण सामील होतं. साक्षात औरंगजेबाचा लाडका जो पुत्र आहे शेवट धाकटा, तो अकबर, आणि उत्तरेकडचे सगळे राजपूत राजे, मांडलिक हिंदू राजे की जे औरंगजेबाचे मांडलिक असलेले राजे शंभूराजांना मिळालेले होते. पण औरंगजेबाला त्यांची नावं माहीत होती की त्या सगळ्यांची नावं मला सांग. संभाजीराजांनी विचार केला, प्राण गेला तरी बेहत्तर. ज्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला, माझ्याकडे जे विश्वासाने आले, त्या माझ्या विश्वासांची किंवा ज्या माझ्या मित्रांच्या विश्वासाची मी बेमानी करू, प्राण गेला तरी बेहत्तर, मी त्यांचे नाव सांगणार नाही. संभाजीराजांनी दाद दिली नाही. पुन्हा प्रश्न विचारला, तुझा स्वराज्याचा खजिना कुठे आहे, तो सांग. शंभूराजांनी त्यालाही दाद दिली नाही. प्राण गेला तरी बेहत्तर, मी माझा खजिना तुझ्या हवाले करणार नाही. माझा खजिना कुठे कुठे आहे नाही सांगणार तुला. तिसराही प्रश्न विचारला की तू हे केला, हा प्रश्न विचारला त्यांनी की एवढा मोठा तेजस्वी पुरुष तू काय करतोयस, तुला जीवदान हवं असेल तू माझ्या धर्मात आहे. संभाजीराजांनी तेही मानलं नाही. मला कुठलाही, माझा धर्म असेल, माझा देश असेल, माझा राष्ट्रधर्म, स्वराज्य धर्म हाच माझा धर्म आहे, माझं स्वराज्य हा माझा धर्म आहे. या अर्थाने तर धर्मवीर म्हटले जाते. स्वराज्य धर्म त्यांनी सांभाळलेला आहे, मित्रप्रेम त्यांनी सांभाळलेलं आहे. मित्राशी त्यांनी कुठल्याही पद्धतीने गद्दारी केलेली नाही, स्वराज्याशी त्यांनी कुठल्याही प्रकारे गद्दारी केलेली नाही, स्वराज्याच्या खजिन्याशी त्यांनी कुठल्याही प्रकारे गद्दारी केलेली नाही. शेवटपर्यंत त्यांनी साठवलं होतं की प्राण गेला तरी बेहत्तर, यातला मी तुला काही देणार नाही. याच्यामध्ये धर्मांतराचा प्रश्न येतच नव्हता. आणि औरंगजेबाने कुठल्या पद्धतीने त्यांना धर्मांतर करण्याबद्दल काही सुचवलेल्याचं इतिहासात तरी नमूद नाही आहे. ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी इतिहासकारांमध्ये मतभेद असू शकतात, मी पण त्याच्यामध्ये वाद घालू शकत नाही. पण संभाजी महाराजांनी जे हौतात्म्य पत्करले ते स्वराज्यासाठी केलेलं आहे. प्राण गेला तरी बेहत्तर, मी माझं स्वराज्य तुझ्या हवाली करणार नाही, स्वराज्याच्या खजिन्याच्या चाव्या तुझ्या हवाली करणार नाही, स्वराज्याच्या किल्ल्या तुझ्या हवाली करणार नाही. मग या अर्थाने संभाजी कोण ठरतात? अर्थात त्यांचं त्यावेळेचं तेज, कितीही काही झालं, प्राण गेला तरी बेहत्तर, मी काही करणार नाही. अक्षरशः त्याच्यानंतर त्यांचे कितीही वाईट पद्धतीने हाल झालेले आहेत. अक्षरशः क्रूर नजरेनं संभाजीराजांनी त्याला शिव्या दिलेल्या आहेत. अक्षरशः कवी कलश असतो, संभाजी महाराजांनी लाखोली वाहिलेली आहे, औरंगजेबाची चितू केलेली आहे, डोळ्यात डोळे घालून त्याची निर्वसना केलेली आहे. औरंगजेबाला हे सहन झालेलं नाही. त्यांनी एक एक करून त्यांचे अवयव निकामी केले. डोळ्यात डोळे घालून बघतो, त्यांचे डोळे फोडलेले आहेत. आमच्याशी उद्धटपणाने बोलतो, बादशाहपणाचा कुठलाही तू मुलाइजा ठेवत नाही, जीभ कापलेली आहे, कुठल्याही काही केलं ऐकत नाही, कानात शिसं भरलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी संभाजीराजांचे हाल करून त्यांना मारले गेलेले आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींवरनं संभाजीराजांचा हौतात्म्य लक्षात घ्या की स्वराज्यासाठी
स्वतःच्या प्राणाची आहुती देणारा, इतक्या अतोनात पद्धतीने छळ निर्माण केलेला आहे त्यांचा की त्यांचे एक एक डोळे काढले, दुसरे डोळे काढलेले नाही तर डोळे काढून त्यांच्या डोळ्यामध्ये तापत्या सळ्या घुसवलेल्या आहेत, डोळे फोडलेले आहेत, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आहेत. काही केलं ऐकत नाही म्हणून कानात शिसं भरलं गेलेलं आहे, त्यांचे हातपाय छाटले गेलेले आहेत, त्यांची जीभ ओढली गेली आणि छाटली गेलेली आहे, एक एक हात कापला गेलेला आहे. तरी काही केलं ऐकत नाही, काही केलं सांगायला तयार नाही. तर त्यांच्या अंगाची साल काढली गेलेली आहे, त्या सालीवरती त्या उकळत्या पाण्याच्या मिठाच्या पाण्याचे फवारे मारले गेलेले आहेत, मिठाचे पाणी टाकले गेलेले आहे. इतक्या हलाहला पद्धतीने, क्रूर पद्धतीनं या स्वराज्याच्या छत्रपतींची हत्या केली गेलेली आहे. आणि तो दिवस होता मित्र हो, फाल्गुन वद्य अमावस्या, की जो आजचा दिवस आहे. मी आज तुमच्याशी ज्या दिवशी शंभूराजांची हत्या झाली आहे तो दिवस म्हणजे आजची मध्यरात्र किंवा आजची रात्र.